तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आता टायमिंग झालेला आहे इव्हनिंगचा, इव्हनिंग पासून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तसा तो ब्लॉग मी सकाळी 11 वाजेपासून स्टार्ट केलेला आहे, पण त्या क्लिप्सचे ते मी आपला इंट्रो झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता आवरून सावरून मी चाललेली आहे बाहेर। बाहेर कुठे चाललेली आहे तर पार्लर मध्ये चाललेली आहे, तुम्हालाही घेऊन जाणार आहे। पार्लर मध्ये मी काय काय करणार आहे ते तुमच्यासोबतही शेअर करणार, एक छोटे छोटे क्लिप्स घेणार आहे। तर आमच्या इथे एक छान असं पार्लर झालेलं आहे, त्या पार्लर मध्ये फर्स्ट टाइमच व्हिजिट करणार आहे मी। सो माझा अनुभवही कसा होता काय तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि कसं त्यांनी मला कसं ट्रीट केलं काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा, छान अशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। आपल्या एरियातल्या कोणी ताई असतील त्यांना जर पार्लरमध्ये जायचं असेल तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि इन्फॉर्मेशन देणारी असेल, कारण की डिटेल मी त्यांच्या पार्लर मध्ये गेल्यानंतर मला कसं ट्रीट केलं, कशी ट्रीटमेंट घेतली, मी काय केलं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये। सो एंड पर्यंत आपल्या व्हिडिओवरती राहा, आणि व्हिडिओ जर बघायला आवडत असतील चॅनल आपलं सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन कंटेंट असलेले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा। चला, तर आता खूप वेळ झालेला आहे, माझी अपॉइंटमेंटची वेळ आत्ताची होती, म्हणून मी तसं तर मी सकाळपासून आवरून घेतलेले, पण त्यांनी वेळ दिलेला होता। ऍक्च्युली त्यांना वेळ नसतो, सो त्यांनी दिलेल्या वेळेवर टायमिंगवरती आता मी चाललेले। माझ्यासोबत तनिष्का, अनुष्का दोघे आहे, शौर्य दादा घरात एकटा राहणार आहे ना, एकटा शहाणा झाला तो, नाही त्याचे आजी बाबा येणार आहे, ते त्याच्याबरोबर राहतील। मला आय थिंक सो 2-3 तास जाणारच आहे। सो मी मॅडम पण रेडी, चष्मा घालून दाखव तर तिला बरं नाहीये, पण तिला पण मी घेऊन चालले, म्हटलं चल जरा असं बरं वाटेल तिला पार्लरमध्ये। आणि मी टोटल 5 वर्षानंतर पार्लरमध्ये चाललेले आहे। इतके दिवस देते मी माझ्या हातानेच फेशियल करून घ्यायचे, आयब्रो करून घ्यायचे, हेअर कटिंग सुद्धा मी स्वतःच करायचे, पण आता मला खूप बोर झालं असं मिस्टरने सांगितलं। मी आता मला बोर झालं, तुम्ही मला माझी म्हणजे इथे अपॉइंटमेंट फिक्स करा। सो मिस्टरांनीच सगळं केलेलं आहे, काय करायचं काय ते सगळं त्यांनीच बुकिंग केलेलं आहे। तर काय स्लॉट मध्ये काय बुक केले ते मला नाही माहिती, पण बघूया काय आहे काय नाही। माझा शक्यतो प्रयत्न असा असणार आहे की मी फेशियल घरीच करेल, कारण मला फेशियलचे स्ट्रोक्स माहिती आहे, माझंही पार्लर झालेलं आहे। सो फेशियल मी करू शकते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल ते सुद्धा। सो चला, व्हिडिओवर एंड पर्यंत राहा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, आणि आपली व्हिडिओज येते आपल्या नातलगांमध्ये, मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा। आणि हो, मी हा ड्रेस घातलेला, खूप छान मस्त असा ड्रेस आहे, मला खूप आवडतो हा ड्रेस। थँक्यू असा मोकळा ड्रेस असतो, आणि ज्यांचे हेल्दी असताना ते त्यांचा बांधा रुंद असतो ना, तर ज्यांचा बांधा रुंद असतो ना त्यांनी व्ही नेक वाले जर कपडे घातले तर ते अजून छान दिसतात आणि मस्त वाटतं, एक बारीक असं दिसायला लागतं, शेप व्यवस्थित दिसतो। सो व्ही नेकचा गळा मला खूप आवडतो, व्ही नेक। चलो ओके, साहेब बाहेर हॉर्न वाजवताय, सो एंड पर्यंत व्हिडिओ बघा। तर इथे मी सकाळी जे येते 12 सव्वा 12च्या म्हणजे 12 वाजेपासून जे येते ब्लॉग स्टार्ट केलेला होता। तर मी आज ना तुमच्यासोबत आमच्या गावची एक प्रथा जी ती शेअर करणार आहे। तर 12 वाजले होते, आणि आमच्या इथे जे येते शेजारी पाजारी किंवा भाऊबंधात म्हणा किंवा नातलगांमध्ये लग्न असल्यानंतर आपण केळवणाला बोलवतो, हे तर आहे, पण एकदमच जवळचे असले किंवा खूप क्लोज फ्रेंड असले तर त्यांना आपण सगळ्यांना, घरातल्या सगळ्या परिवारातल्या लोकांना बोलवतो, कपडे वगैरे घेतो, गिफ्ट घेतो, ते असतं केळवण। आणि आमच्या इथे जे येते ज्यांच्या इथे लग्न असताना, म्हणजे ज्यांच्या घरचं लग्न आहे ना, तर तिथनं नवरदेव असेल किंवा नवरी असेल, ते नवरदेव नवरीला जे येते
घरी चहा पाण्यासाठी बोलवत असतात. तर आमच्या घरी आज येते आमच्या भाऊबंदाच्या इथे लग्न आहे. तर त्यांच्या इथनं म्हणजे आम्ही नवरदेवाला चहा नाश्त्यासाठी बोलवलेलं होतं. तर नवरदेव घरी आला आणि पाणी वगैरे दिलं, थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि ते म्हटले की मला चहा वगैरे नको किंवा गोड काही खायचं नाही आहे, कारण की सगळे बऱ्यापैकी जे ते चहा वगैरेच करता, फक्त चहाच करता. सो मी म्हटलं नाही, आपण चहा नाही पण थोडंसं वेगळं असं काहीतरी नाश्ता वगैरे करूयात. तर मग मी जे ते एअर फ्रायर जे ते 180 डिग्री सेल्सिअसला 5 मिनटं जे ते गरम व्हायला ठेवलेलं होतं. ते गरम झालं त्यानंतर त्यामध्ये जे व्हेज नगेट्स असतात ना, स्टोर बोट घेतलेले मी, ते व्हेज नगेट्स ते मी त्यामध्ये बेक करायला ठेवलेले आहे. तर 180 डिग्री सेल्सिअसला 20 मिनटं हे नगेट्स जे ते मी बेक करायला ठेवलेले आहे, जेणेकरून बिना ऑइलचं मस्त असं टेस्टी आणि हेल्दी असं फूड नवरदेवाला खायला मिळेल. कारण की घरी आला ना तो दादा, तर तो म्हणे मला खूप असं डोकं दुखतंय, मळमळल्यासारखं होतं, हे गोड चहा पिऊन पिऊन ना खूप ॲसिडिटी झालेली. सो म्हटलं चला आता काहीतरी आपण वेगळं करूया. तर मी नगेट्स टाकलेले एक साईडला आणि दुसरीकडे जे येते नवरदेव ओवाळायला लागतो. आपल्या घरी बोलवायचा आपण नवरदेवाला, चहा नाश्ता वगैरे करायचा आणि त्यानंतर त्या नवरदेवाला जे ते आपण शॉल श्रीफळ देऊन ओवाळायचं असतं, त्याचं तोंड जे ते गोड करायचं असतं. तर मी थोडंसं वेगळंच माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2 शॉल आणि श्रीफळ घेतलेलं आहे. ताटामध्ये मी ओलं कुंकू करून घेतलं, तांदूळ घेतलेले आहे आणि स्वीट्स म्हणून मी नवरदेव अजिबात चहा किंवा दूधसुद्धा नाही बोलला. मसाला दूध करावं म्हटलं तर ते सुद्धा नाही बोलला. तर मी कॅडबरी आणलेली होतीच मी, तर कॅडबरीचे 4-5 पीसेस काढून घेतले, ते ठेवलेले आहे तोंडगोड करण्यासाठी. आणि बस आता हे ताट जे ते मी बनवून ठेवणार आहे आणि मग त्यानंतर जे ते नाश्त्याला काय करायचं ते बघणार आहे. तर बघा इथे मी हे ताट वगैरे करून ठेवलं आणि त्यानंतर जे ते मी म्हणजे आम्ही लहान असताना ना, मी माझ्या मामांच्या सोबत, आई कलवरी असायची ना, तर मामांसोबत मी पण असायचे आईसोबत. तर तेव्हा ना खेड्यात काय असायचं की नवरदेवाला बोलवलं की त्याला दूध शेवाया वगैरे करून खाऊ घालायचे. तर मी असे 2-3 म्हणजे ते इव्हेंट आहे ते असे बघितलेले आहे हे. सो मला ते आठवत होतं हे करत असताना. तर मनोमन ते मी माझं हे चालू होतं आतमध्ये की आपण आईबरोबर जायचो, मामाच्या लग्नाला इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, असं चालू होतं माझं. आणि तेवढ्यात आमच्या बेला राणीनी चान्स उचलला आणि डायरेक्टली घरात पळत आलेली आहे. सो मी तिला आरडून बाहेर काढलं आणि त्यानंतर मी नगेट्स जे टाकलेले होते ना, ते मी 5-5 मिनटाच्या अंतराने जे ते उलटून टाकत होते. तर टोटल 4 वेळेला मी एअर फ्रायरचं जे बाऊल आहे ना तो ओपन केला आणि नगेट्स जे आहे ते उलटपलट करून ठेवले, जेणेकरून ते सगळ्या बाजूने व्यवस्थित असे शेकले जाईल. आणि मी 0 ऑइलमध्ये हे नगेट्स जे ते फ्राय करायला ठेवलेले, अजिबात ऑइल घातलं नाही आणि खूप मस्त आणि टेस्टी असे हे नगेट्स जे ते एअर फ्रायरमध्ये फ्राय होता. तर ते तिकडे फ्राय होत आहे तोवर मग मी आता इथे शेवायाच बनवायला घेतलेल्या आहे, पण ह्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या शेवाया बनवायला घेतलेल्या आहे. तुम्ही याला गोड शेवायांचा उपमासुद्धा बोलू शकता. तर मी ते गॅस ऑन केला, गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढई हलकीशी गरम झाली, त्यानंतर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तूप घालून घेतलं, साजूक तूप घालून घेतलं. साजूक तूपच वापरा शक्यतो अशा शेवाया करताना किंवा शिरा करताना, त्याने चव जी ती अजून एनहॅन्स होते पदार्थाची आणि हेल्दीही असतं आपल्या शरीरासाठी तेलापेक्षा. तर आता हे तूप जे ते हलकंसं गरम झालं की यामध्ये मी शेवाया घालून घेतलेल्या आहे. स्टोरबोट शेवाया आहे ह्या आणि ह्या अगोदरच जे ते शेकलेल्या म्हणजे भाजलेल्या होत्या, पण मी पुन्हा हलक्याशा या 1 मिनिटभर तुपावरती भाजून घेतल्या 2 चमच्यांच्या साह्याने. तुम्ही व्हिडिओत बघताय त्या पद्धतीने. आणि त्यानंतर जे ते यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. तर मी जितक्या शेवाया घेतल्या होत्या ना, म्हणजे जवळजवळ या 2 वाटी शेवाया असतील, तर त्या 2 वाटी शेवायांना मी 1 वाटी पाणी जे ते गरम पाणी घालून घेतलेले. कॅटलमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं, जेणेकरून पटकन शेवाया बनवून रेडी होतील. कारण की नवरदेवाला जे ते अजून भरपूर ठिकाणी असं चहा पाण्यासाठी बोलवलेलं असतं, तर त्याला भरपूर ठिकाणी जायचं होतं, तर पटकन त्याचं आवरून द्यायचं होतं. सो मी ते 1 वाटी पाणी घातलेले शेवायांमध्ये आणि त्यानंतर 4 ते 5 टेबलस्पून मी साखर घातलेली. आपली नॉर्मल जी साखर असते ना तीच घातलेली आहे. साखर घालून आपल्याला पुन्हा शेवाया छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहे. ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये केशर आणि वेलची पूड घातली ना तरी चालेल. तर मी केशर नाही घातलं, पण वेलची पूड जे ते घातलेली आहे. छान असं अगोदर ही एकजीव करून घ्यायचं आहे. साखर पूर्ण मेल्ट होऊन जाते बघा, आपल्याला जास्तही हलवायचं नाही आहे.
तर फक्त आपल्याला एकजीव चांगलं करून घ्यायचे. साखर पूर्ण वितळली की त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आणि ह्याच ठिकाणी तुम्ही आत्तासुद्धा केशरसुद्धा घालू शकता. केशरामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये केशर भिजून घालायचे शक्यतो, कारण पूर्ण दुधाचा वापरच नाही करायचा आहे मला इथे. त्यामुळे मी जे ते तुम्हाला गरम पाणी सांगितलेले आणि विदाऊट दुधाच्या पाण्यामधल्याच या गोड शेवया करून बघा, खूप टेस्टी लागते. फक्त अशा पद्धतीने बनवायचे आहे. तर मी त्यात हे घालून घेतलं वेलची पूड आणि गॅसची फ्लेम पूर्ण कमी केली. छान अशा सगळ्या शेवया एकजीव केल्या आणि कमी गॅसवर 3 मिनटं मी या शेवया जे ते अशाच जे होऊन देणारे मी ते छान अशा मोकळ्या होत्या, व्यवस्थित होत्या. त्यानंतर पुन्हा 5 मिनटं झालेले होते तर म्हणजे शेवया बनवूस तर मी इकडे नगेट्स जे ते पुन्हा उलट करून घेतले आणि ते लावून दिले. टोटल 20 मिनटं नगेट्स फ्रायला जे ते एअर फ्रायरमध्ये लागले. तोवर मी इकडे आता पुन्हा 2 मिनटं झाले होते तर शेवया ज्या त्या थोड्याशा उलटून घेतल्या आणि पुन्हा 1 टेबलस्पून तूप जे ते यावर साईडने असं घालून घेतलं. म्हणजे छान अशा सुटसुटीत मोकळ्या आणि टेस्टी अशा आपल्या शेवया बनवून होत्या. तर या पद्धतीने मी गोड शेवया जे ते बनवत असते आणि खरं सांगते सगळ्यांना खूप आवडते. आता मी एवढं हे सगळं केलं आणि नवरदेव तर लगेचच नाही म्हणत होता, काहीच नाही खायचं. पण त्याने सुद्धा सगळं व्यवस्थित खाल्लं. त्याच्या जे सोबत कलवरे असतात ना त्यांनीही खाल्लं. 3-4 जण आलेले होते टोटल. तर त्यांनी सगळं संपवलं आणि नवरदेवानी सुद्धा संपवलं आणि त्यांना आवडलं सुद्धा. तर म्हणजे अशा पद्धतीने मी जे ते म्हणजे त्यांना त्रास होत होता तर म्हणून त्यांच्या पद्धतीने त्यांना जे योग्य चांगलं होईल असं फूड बनवून नवरदेवाला खाऊ घातलं. आणि त्यानंतर मी सगळं करून ठेवलं, गरम करून ठेवलं, झाकून ठेवलेलं होतं. त्या अगोदर नवरदेवाला जे ते आपल्याला ओवाळून घ्यायचं असतं. तर नवरदेवाला मी ओवाळून घेतलं. नवरदेवासोबत हा कलवरा आलेला होता तर त्यालाही ओवाळून घेतलं आणि त्यालाही आपल्याला शॉल वगैरे टाकायचे असते, कारण नवरदेवासोबत हिंडणारा जो मुलगा असतो ना कलवरा, तो लग्न न झालेला असतो. तर ही प्रथा यासाठीच असते की तो जो मुलगा आलेला असतो ना त्यालासुद्धा आपल्याला ओवाळायचं असतं, शॉल श्रीफळ द्यायचं असतं, जेणेकरून त्याचाही लग्नाला लवकर नंबर लागेल. ही प्रथा मला ह्यावेळेसच कळाली, यांनी सांगितली. सो मी त्या कलवऱ्याला सुद्धा ओवाळलं आणि त्यानंतर अजून त्यांच्यासोबत एक दादा होते त्यांनाही ओवाळलं आणि बस त्यांना इथे थाळी करून देते नाश्त्यासाठी. तर मी एका म्हणजे डिनर सेट काढलेला होता तर त्यामध्ये बाऊल ठेवून घेतलेला आहे, प्लेट आणि त्यामध्ये बाऊल ठेवून घेतलेला आहे. बाऊलमध्ये मी शेवया देते सर्व केलेल्या आहे आणि जी प्लेट आहे ना प्लेटमध्ये नगेट्स जे आहे ना ते सर्व केलेले होते. 2 नगेट्स ठेवलेले होते. व्हेज नगेट्स आहे हे, विथ चीज नाही, चीज न घालताच जे आहे म्हणजे विदाऊट चीज हे नगेट्स आहे. तर चीज नगेट्ससुद्धा मी आणलेले होते पण ते नाही केले मी. हे व्हेजवाले जे नगेट्स आहे ना ते केले. त्यानंतर घरी बनवलेला चिरमुऱ्याचा चिवडा जो आहे ना तो दिला. म्हणजे छान असं त्यांना छान वाटेल बा, थोडंसं तिखट गोड असं. आणि बस सगळ्यांना थाळी वगैरे करून दिली. आणि ही आता शेवट जे ते तनिष्काच्या पप्पांनासुद्धा मी थाळी बनवली, कारण की त्यांनाही जायचं होतं. तर अशा पद्धतीने मी नवरदेवाला जे ते सगळं त्याचं व्यवस्थित करून आणि नवरदेव आम्ही वाटी लावला. आणि त्यानंतर आता मी इथे आलेली आहे ब्युटी पार्लरमध्ये. तर हे आहे ते ब्युटी पार्लर. ह्या ब्युटी पार्लरमध्ये मी पहिल्यांदाच व्हिजिट करत आहे. तर अशा पद्धतीने हे ब्युटी पार्लर आहे आणि मला सर्विस त्यांची छान वाटली. म्हणजे हेअरकटही छान केला, केस सेटिंग वगैरे करून दिले. आता सेटिंग केलं ते तर आपल्याला माहिती आहे, आता माझंही पार्लर झालेलं आहे सो मला ते माहिती आहे की ब्लो ड्रायरनी ते सेटिंग वगैरे करून देतात. तर ते फक्त 1 दिवस राहतं, जास्त नाही राहत. सो म्हटलं असून देते, जे आहे फ्लोमध्ये जे येतं आहे ना ते आपण बघूयात, करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर ते जे ते मी पार्लरमध्ये गेल्याबरोबर माझे आयब्रोज करायचे होते ते केले. त्यानंतर व्हॅक्स करायचं होतं, हँड व्हॅक्स करायचं होतं, ते व्हॅक्स केलं. आणि त्यानंतर इथे हेअर कटिंगला घेतलेलं आहे. तर हा जो दादा आहे ना हा मेन आहे, ह्याच्याच हाताने मी कटिंग करून घेतली. आणि एक्सपर्ट आहे हा, खूप छान असे हेअर कटिंग करतो. आणि ॲक्च्युली हेअर कटिंग खूप छान केली, मला आवडली हेअर कटिंग. आणि सेटिंग पण ह्या दादानी नाही केली, पण त्याचे जे असिस्टंट आहेत ना त्यांनी करून दिली. आणि त्यांनी फक्त कटिंग करून दिली. त्यानंतर केस जे ते पूर्णपणे ड्राय केले. आणि त्यानंतर मला केसांना
केसांना जे ते टचअप करायचं होतं. सो खूप दिवसांपासून माझं चालू होतं की टचअप करून घेऊया. माझे केस जे ते पूर्ण व्हाईट नाही आहे, काही केस जे ते व्हाईट आहे. तर मला हेअर कलर करायचाच होता. सो इथे मी हेअर कलर करायला घेतलेला आहे आणि फक्त टचअप केलेले, पूर्ण केसांना कलर नाही केला, कारण की माझे पूर्ण केस जे ते व्हाईट नाही आहे, फक्त जे मुळालगत जे केस असतात ना तेवढेच व्हाईट आहे. सो टचअप वगैरे केलं, अर्धा तास थांबले आणि त्यानंतर हेअर वॉश केला. तर हेअर वॉशलाही छान मस्त अशी मसाज वगैरे देऊन आणि त्यांनी हेअर वॉश केला. त्यानंतर मग केस सेट केले आणि व्यवस्थित माझा एक्सपिरियन्स छान होता. केस वगैरे व्यवस्थित एकदम छान, म्हणजे लुकच चेंज होतो बरं का. पण हे फक्त एकच दिवसाचं असतं. नेक्स्ट डे ते आहे ना, ते ही जी सेटिंग केलेली असते ती पूर्ण काही राहत नाही. पण हेअरकट छान केलेला होता. पार्लर खूप छान आहे, सर्विस खूप छान देता, छान क्लायंटही हँडल करता, व्यवस्थित सगळं देतात ते. फक्त थोडेसे चार्जेस जास्त वाटले मला. बाकी ज्याचा त्याचा अनुभव, ज्याचे त्याचे विचार करण्याची हे असतं. सो मला तर छान वाटलं. तुम्हाला कोणाला इथल्या एरियातल्या ताईंना जायचं असेल तर त्या जाऊ शकता. त्यानंतर मी पार्लरमधनं फ्री झाल्यानंतर मला जवळजवळ 9 वाजले होते. सो घरच्यांनी ऐकायला नाही लागले, तर ते म्हणे आज आपण बाहेर जाऊया. आता तू केव्हा घरी जाणार, स्वयंपाक करणार, त्यापेक्षा आपण बाहेर हॉटेलला जेऊयात. आणि त्यानंतर आम्हाला लगेच जिथे लग्न होतं ना तिथे मेहंदीला जायचं होतं. सो जेवण वगैरे केलं आणि लगेच आम्ही असंच जेते मेहंदीचा कार्यक्रम होता ना तर तिकडे गेलो. तर मैत्रिणींनो, हा होता आपला अशा प्रकारे आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला एक लाईक देऊन, कमेंट करून लाईक द्या, मोटिवेट करा, जेणेकरून मी अजून छान छान व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत राहील आपल्या या चॅनलवरती. आणि छान असे आपले व्लॉग्स बघत जा आणि आपल्या मित्रपरिवारात, नातलगांमध्ये सुद्धा शेअर करत जा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन छान कंटेंट असलेले व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. चला तर मग मैत्रिणींनो, आता आम्ही जेवण करून घेतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. श्री स्वामी समर्थ.